चूक होत असते दुरुस्त करा, मनोज जरांगेंची पुन्हा सरकारकडे मागणी। सरकार संघर्ष करतं की काय सांगता येणार नाही, सरकार थेट गोळ्या घालतं, मनोज जरांगेंची पुन्हा सरकारवरती टीका। आंतरवाली सराटीत जाऊन अब्दुल सत्तार यांनी जरांगेंची भेट घेतली। मनोज जरांगे यांनी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अब्दुल सत्तारांसमोर तक्रार। सरकारला मराठा समाजाविषयी सहानुभूती, सरकार 2 पावलं मागे पुढे आलं तर तुम्हीही विचार करा, अब्दुल सत्तारांच्या जरांगेंना विनंती। काय सांगताय न संघर्ष करते तुमचे पोलीस गोळे तुमच्याबद्दल राज्यामध्ये सर्व कोणताही पक्ष असेल एकच दुःख होते बाई, शिंदे साहेबांना जीव लावला मराठा। शिंदे साहेबांनी घेऊन तळतळाट घ्यायला होता लेकरांचा। महायुतीचं 25 तारखेला स्नेहभोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार। महायुतीच्या नेत्यांना स्नेहभोजन, महायुतीचे सर्व मंत्री, आमदार आणि महत्त्वाचे नेते एकत्र येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार असल्याचीही शक्यता। मुंबईतील शिवसेनेत लवकरच खांदेपालट होणार, काम न करणाऱ्या पदाधिकारी आणि नेत्यांना डच्चू दिला जाणार। पुढील आठवड्यामध्ये शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, महिला संघटक यांच्या नवीन नावांची घोषणा होणार, सूत्रांची एबीपी माझाला माहिती। नागपूरच्या आमदार निवासामध्ये भाजपशी संबंधित कार्यकर्त्यांनी तब्बल 60 खोल्या बुक करून दिल्या। 1.5 महिना कार्यकर्ते आमदार निवासामध्ये का राहिले, ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला सवाल। उत्तर देण्याच्या मागणीसाठी आमदार निवासात गोंधळ घातला। रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा संपली। सुनील तटकरेंनी गोगावलेंच्या पालकमंत्री पदाचं श्रेय घेऊ नये, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा घणाघात। काल तटकरेंनी गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळवून देण्यात आपलाही हात असल्याचं वक्तव्य केलं होतं। खासदार महोदय सुनील तटकरेंचं जे भाषा आहे ते आधांतरित असं नक्की आहे, कारण गेले 1.5 ते 1.25 वर्ष उशीर का झाला याचं आत्मपरीक्षण त्याने स्वतःहून करावून जनतेला नक्की सांगावं। कारण आमचा अधिकार निश्चित होता की लढाई आम्ही जिंकलो, त्याच्यामध्ये महायुतीचे सर्व वरिष्ठ नेत्यांचं तर नक्की श्रेय करणं, आधी मुख्यमंत्री दोन्ही श्रेय दिले, पण उगाच तटकरे साहेबांना श्रेय वाटून घेऊ नये। तर याला विरोध हा तटकरेचा होता, हे जगजाहीर आहे। त्यामुळे काय नव्याने सांगून आता रडून सांगून काय उपयोग होणार नाही आहे। आम्ही लढाई आहोत आणि जिंकलो। राष्ट्रवादी नेहमी खोडा घालणारा पक्ष, राष्ट्रवादीला आम्ही गिनतीत पकडत नाही, शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा घणाघात। तटकरे कुटुंबाला येणाऱ्या काळामध्ये मोठा झटका मिळणार, महेंद्र दळवींचा इशारा। आणि आमचा अधिकार निश्चित होता की लढाई आम्ही जिंकलो, त्याच्यामध्ये महायुतीचे सर्व वरिष्ठ नेत्यांचं तर नक्की श्रेय करणं, आधी मुख्यमंत्री दोन्ही श्रेय दिले, पण उगाच तटकरे साहेबांना श्रेय वाटून घेऊ नये। तर याला विरोध हा तटकरेचा होता, त्यामुळे काय नव्याने सांगून आता रडून सांगून काय उपयोग होणार नाही आहे। आम्ही लढाई आहोत आणि जिंकलो। रामदास कदमांनी माझ्यावरती घराणेशाहीचा आरोप करणं हास्यास्पद, कदमांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं उत्तर। वैयक्तिक कोणाला कधीही बोललो नसल्याचं स्पष्ट केलंय। रामदास कदमांना काय वाटतं त्यांचं त्यांना मला माहिती, मला काय माहिती। आता त्यांनी माझ्यावरती घराणेशाहीचा आरोप करावा म्हणजे तर आणखीनच ठीक आहे, त्याला काय हो दे, त्याला चालतं, काय कारण असेल तर त्यांचं त्यांना माहिती। नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयातील सीसीटीव्ही कंट्रोल रूमचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मंत्र्यांचीही उपस्थिती। वंदे मातरम आणि भाजपचा संबंध काय, यांच्या पूर्वजांमधील कोणी फासावर गेलाय का, मग ढोंग कशासाठी, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा भाजपला सवाल। युवा की आवाज म्हणजे काय असतं, वंदे मातरम म्हणजे युवा की आवाज, बाकी काय नाही, बेरोजगारी, महागाई, नोकऱ्या, ही युवा की आवाज नाहीये का? वंदे मातरमचा आणि भाजपचा संबंध आला कधी? वंदे मातरमचा आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध नसतो। वंदे मातरमचा आणि काँग्रेसचा संबंध, ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही त्यांनी वंदे मातरमची उठाठेव करू नये या मताचा मी आहे। यांच्या बापदाद्यांचा एक तरी कोणी वंदे मातरम गात फासावर गेलाय का? कशालाही ढोंग करताय।
अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर मनविसेच्या शाखेचं अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. विद्यार्थ्यांनी केलं जंगी स्वागत. महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार. मुंबईतील मुलुंडमधील फेरीवाल्यांविरोधात भाजप आमदार मिहिर कोटेच्या आक्रमक. मुलुंडमधील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधामध्ये वॉर्ड ऑफिसर आणि पूर्व उपनगराचे अतिरिक्त आयुक्त गंभीर नसल्याचा आरोप. मुंबई महापालिकेच्या आयुक्ता अश्विनी भिडेंना सवाल विचारलाय. मुंबई महापालिकेतील 50 फेलोशिपच्या जागांसाठी डॉक्टर, इंजिनियर आणि वकील यांच्यासह उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज. मुंबई महापालिकेतील विविध विभागामध्ये वर्षभर काम करण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. 61,500 रुपये मानधन मिळेल. मुंबईतील घाटकोपरच्या पंतनगर पोलीस ठाण्यासमोर भाजप आमदार पराग शहा समर्थकांचा रास्ता रोको. सचिन पवारनं पराग शहांबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे समर्थकांचं आंदोलन. सचिन पवार माजी मंत्री प्रकाश मेहतांचे निकटवर्तीय आहेत. धाराशिवच्या होर्डी इथल्या दिव्यांग अस्थिव्यंग शाळेतील विदारक वास्तव समोर आल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शाळेला भेट दिली आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षक आणि संस्थाचालकांना मुलांप्रमाणे काळजी घेण्याच्या सूचना दिल्यात. प्रत्येकाच्या मनाला कुठल्याही संवेदनशील माणसाच्या पोटात कालवणारी ती गोष्ट होती आणि म्हणून या गोष्टीची गंभीर दखल घेऊन कालच आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या मनीषाताई वाघमारे यांनी स्वतः भेट देऊन हित आवश्यक असणाऱ्या खाद्याच्या बाबतीतली जी काही पूर्तता करणं अपेक्षित आहे तीही पूर्तता केली होती. जळगावातील उद्योग गुंतवणूक परिषदेचं नाव न घेतल्यानं भाजप आमदार सुरेश भोळेंची नाराजी. आम्हीही विधान परिषदेमध्ये विषय मांडले, त्यामुळे गुलाबराव पाटलांसोबत आपलंही नाव घेतलं असतं तर बरं वाटलं असतं. सुरेश भोळेंनी उदय सामंतांकडे व्यक्त केली आहे नाराजी. श्रेय घेण्याला फार महत्त्व देत नाही. सर्वांच्या प्रयत्नामुळे काम होत आहेत, त्यामुळे श्रेय कोणीही घ्या, मात्र जळगावमध्ये उद्योग आणा. मंत्री गुलाबराव पाटलांची भाजप आमदार सुरेश भोळेंच्या नाराजीवरती प्रतिक्रिया. सगळ्यांच्या प्रयत्नामुळे हे झालेलं आहे. काय क्रेडिट घेण्यामध्ये तुम्ही घ्या किंवा मी घ्या, जळगावात उद्योग आणा. जो मुलगा लागेल तो आपोआप म्हणेल की बाबा हे आमदार होते, हे मंत्री होते, त्याच्यामुळे झालं. त्यामुळे मला त्या गोष्टीचं क्रेडिट घेणं, हे घेणं याला काय फार मी विशेष महत्त्व देत नाही. हे आपलं कर्तव्य आहे. मंत्री म्हणून आपलं काम करण्याचं कर्तव्य आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचा विनयभंग. सामाजिक कार्यकर्ता तानाजी जाधववरती गुन्हा दाखल. प्रभागातील कचरा प्रश्नावरून वारंवार अश्लील शिवीगाळ करत धमकी दिल्याचा तक्रारीमध्ये उल्लेख आहे. जळगावच्या मेहरुण तलाव परिसरातील प्रदूषण टाळण्यासाठी भाजप नगरसेविका वैशाली पाटील मैदानात. प्रदूषण टाळा आणि मेहरुण तलाव वाचवा अशा आशयाचा वेश परिधान करत वैशाली पाटलांचा अनोखा संदेश. साखरेच्या वाढलेल्या दरांचा परिणाम आता मिठाई व्यवसायासह ग्राहकांवरती देखील दिसून येतोय. आवडती जिलेबी 4 दिवसामध्ये 120 रुपयांवरून 160 रुपये किलो. मिठाई व्यावसायिकांसह ग्राहकांना देखील महागाईचा फटका. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आणि टोमॅटोच्या दरात मोठी घसरण. कांद्याचे दर 3,500 ते 4,000 रुपये प्रति क्विंटलवरती, तर उच्च प्रतीच्या टोमॅटोला अवघ्या 5 ते 6 रुपये प्रति किलोचा दर आहे. शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट. आता पोलीस डॉग निवृत्त झाला तरी पोलिसांसोबतच राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवेदनशील निर्णय. तसंच अन्य काही आर्थिक भार पडल्यास गृहविभाग उचलेल. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. धाराशिवच्या होर्डी येथील दिव्यांग अस्थिव्यंग शाळेतील विदारक वास्तव समोर आल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षक आणि संस्थाचालकांना मुलांप्रमाणे काळजी घेण्याच्या सूचना दिल्यात. सोलापूरच्या मोडलिंब इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या आदर्श शाळेची दुरावस्था. 2023च्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक ठरलेल्या 10 वर्गखोल्यांना कुलप आणि त्यामुळे गेल्या 3 वर्षांपासून विद्यार्थिनींचं मैदानावरतीच वर्ग भरतात. अभिजित दिपके यांच्या स्कूल ठीक करो आंदोलनाचा बीड प्रशासनाला धाक. शाळेच्या वेळेमध्ये बाहेरील व्यक्तींना चित्रीकरणास मनाई. बीड पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश. चित्रीकरण झाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती परिणामाची शक्यता. सीजेपी प्रमुख अभिजित दिपके यांनी शाळेतील दारू आणि सिगारेटची पाकिटं असल्याचा फोटो पोस्ट केला होता. शाळेत आत दारू, सिगारेट आणि गांजा चालतो, पण सीजेपी नाही. प्रशासनाला सवाल विचारला.
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला आव्हान देणारी याचिका नागपूर खंडपीठानं फेटाळली आहे. ठोस, स्पष्ट आणि सविस्तर मुद्दे रेकॉर्डवरती नसल्याची बाब विचारात घेता याचिका फेटाळली आहे. मोहम्मद कैसर फारुख यांनी याचिका केली होती. मुंबईतील कुलाब्यामध्ये अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई. बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब लिमिटेडचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित. अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा त्रुटींमुळे एफडीएची कारवाई. अॅनालॉग पनीर खायला देऊन लोकांना भोगायला लावलं, त्यामुळे आता थोडं तुम्ही भोगा. मुंबई उच्च न्यायालयानं ठाण्यातील उडपी स्वाद रेस्टॉरंटला फटकारलंय. तसंच एफडीएच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टानं तुर्तास नकार दिलाय. मुंबईतील नरिमन पॉइंट परिसरातील प्रसिद्ध स्टेटस रेस्टॉरंटचा परवाना तात्पुरता निलंबित. अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएची कारवाई. आयुक्त तुकाराम मुंढेंनी कारवाया करायच्या तेवढ्या कराव्यात, आपण अडथळा निर्माण करणार नाही. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. तर लवकरच ग्रामीण भागामध्ये देखील कारवाई करणार, कदमांचा हॉटेल व्यावसायिकांना इशारा. एखाद्या हॉटेलमध्ये एखादा चोर जरी सापडला तरी सुद्धा त्याचं लायसन्स देखील रद्द होत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही कारवाई चालू आहे, नक्कीच आज तुकाराम मुंढे जवळ आम्ही पूर्णपणे फ्रीडम दिलाय की तुम्ही जितके जास्त कारवाई होते तितके कारवाई करा. याच्यामध्ये आम्ही अजिबात आडवे येणार नाही. ही काळाची गरज आहे. सर्वसामान्य नागरिकांना तिथे जेवण मिळत असताना ते उपयुक्त जेवण असं मिळालं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलंही अडल्ट्रेशन नसावं, म्हणजे कुठलीही भेसळ नसावी. मुंबई उच्च न्यायालयाचे मीरा भाईंदर महापालिकेच्या आयुक्तांना खडेबोल. न्यायालयाच्या आदेशानंतर देखील आमदारांच्या सांगण्यावरून विकासकाला काम बंद नोटीस. न्यायालयापेक्षा आमदाराची विनंती मोठी आहे का? न्यायालयाचा आयुक्तांना सवाल. पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना 10 दिवसांमध्ये थकीत वेतन द्या. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. एनपीएस योजना न स्वीकारल्यामुळे शिक्षकांचं वेतन रोखता येणार नाही, न्यायालयाचा निर्वाळा. मुंबईतील ऑटो आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची धास्ती. मराठी येत नसल्यानं एका रिक्षा रेल्वेमधून गावी नेण्याचा प्रयत्न. रेल्वेतून ऑटो घरी नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महानगरपालिकेकडून कारवाईचा बडगा. टाकीतील पाणी भरल्यानंतर रस्त्यावरती पाणी सोडणाऱ्या व्यक्तीला 10,000 रुपयांचा दंड. मनपा आयुक्त अमोल येडगेंची कारवाई. मुंबईतील मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती, तर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती ब्लॉक असणार. बीडच्या परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव तांड्यावरती एका कुटुंबावरती गावठी कट्ट्यातून गोळीबार. घटनेमध्ये 85 वर्षीय वृद्ध जखमी झालेला असून 31 वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नागपूरच्या डागा शासकीय रुग्णालयातून बाळाची चोरी करणारा आरोपी अवघ्या काही तासांमध्ये गजाआड. स्वतःचं बाळ गमावल्यामुळे मानसिक धक्क्यातून कृत्य केल्याची आरोपीची कबुली आहे. रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये स्त्री पुरुष समानतेचा आदर्श घालून देणारी घटना समोर. आईच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडत 5ही बहिणींकडून पारंपरिक रूढींना छेद. मुलीच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक. नागपुरात 4थीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग. संबंधित शिकवणी घेणाऱ्या महिलेचे वडीलच आरोपी असल्याची पोलिसांनी माहिती. आरोपीविरोधात एमआयडीसी पोलिसात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. धुळ्याच्या नावरा गावातील रुपाली सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये पतीसह 4घांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा. पैशांची मागणी केली असता रुपालीनं नकार दिला, त्यामुळे सासरच्यांनी तिला जिवंतपणे जाळलंय. 4 आरोपींना 1,34,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. नाशिकच्या मालेगावात औषधांच्या अवैध विक्री विरोधामध्ये पोलिसांची मोठी कारवाई. 6,35,000चं कोडीनयुक्त कफ सिरप आणि कुत्ता गोळ्या जप्त करत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कराड शहरातील एसएस मोबाईल शॉपीवरती मध्यरात्री धाडसी दरोडा. स्विफ्ट कारमधून आलेल्या 4घांनी दुकान फोडून 300हून अधिक मोबाईल लंपास केले. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात. चोरट्यांच्या शोधासाठी विविध पथकं रवाना. रायगड जिल्ह्यातील भाताण बोगद्याजवळ भीषण अपघात. एक्सप्रेस वेवरती खासगी बसनं दिली 4 वाहनांना धडक. 8 ते 10 जण जखमी. 2घांची प्रकृती गंभीर आहे.
नागपुरात अपघातामध्ये तरुणीचा दुर्दैवी मृत्यू. नागपूरच्या कामठी मार्गावरती ई बाईकवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघातानंतर बाईक बस खाली गेल्यामुळे अंजली पांडे या तरुणीचा मृत्यू झालाय. बुलढाणा शहरात जागोजागी कचऱ्यांचे ढीग. शहरामध्ये प्रवेश करतानाच दुर्गंधी येत असल्यामुळे नागरिकांना संताप. तात्काळ उपाययोजना करण्याचे बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांचं पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. रासरगाव रेल्वे स्थानकाजवळच्या गेट क्रमांक 105 आज सकाळपासून वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद. पर्यायी रस्ता आणि अंडरपास वाहतुकीसाठी उपलब्ध. तर लासलगाव विंचूर परिसरातील नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करण्याचं रेल्वे प्रशासनाचं आवाहन. केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवालांनी बनवला कर्मचाऱ्यांसाठी चहा. कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत प्रथमच पीएनजी पुरवठा केल्यानंतर सर्वानंद सोनोवाला यांनी पाहणी केली आणि यावेळी सोनोवाल यांनी कर्मचाऱ्यांसाठी चहा बनवत स्वतःही आस्वाद घेतलाय. वर्ध्याच्या सुकळी स्टेशन मोर्चापूर रस्त्याला भेगा. बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा राष्ट्रवादी नेते राणा रणनवरे यांचा आरोप आहे. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला बिलं का दिली? राष्ट्रवादीचा अधिकाऱ्यांना सवाल. पालघरच्या चहाडे तांदूळवाडी रस्त्याची दुरावस्था. रस्त्यांवरती मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे स्थानिक महिलांनी रस्त्यावरती उतरत खड्डे बुजवले. धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड. पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. स्प्रिंकलरच्या मदतीनं सोयाबीनची पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत आहे. पाऊस नसल्यामुळे पिकांवरती रोगांचाही प्रादुर्भाव होतोय. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे चित्रकूटसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती. रामपूर कल्याणगडच्या नदी ओढ्यांनाही पूर आलेला असून काल नाल्याच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे 2 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गेल्या काही तासांमध्ये सोन्याच्या दरात 6,000 तर चांदीच्या दरामध्ये 10,000 रुपयांची वाढ. सोन्याचा दर प्रतितोळा 1,60,000वरती तर चांदीच्या दरामध्ये 10,000 रुपयांची वाढ झाली आहे. मागे 2 दिवसात जवळपास सोन्यामध्ये 6,000 रुपये वाढले आणि चांदीमध्ये 10,000 रुपये वाढले आणि ते फारच प्रचंड वाढ झालेली आहे सडनली. आणि याचं मेन आहे ते इन्व्हेस्टर सेंटिमेंटचं ते चेंज झालं आहे. US ट्रेजरी बॉन्डचे जे यील्डचा जे डेटा येतो ते डेटाच्या हिशोबाने हे मेजर मुख्य होतं आणि तिथले आता जसं डेटा आहे किंवा ते असम्पशन आहे लोकांचा तिथे आता रेट वाढ होणार नाही आहे. तर गोल्ड आणि सिल्वर हे दोघी एक मोठं आणि बेटर इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यामध्ये एक बेटर ऑपॉर्च्युनिटी दिसत आहे लोकांना, तर तिथे इन्व्हेस्टमेंट आता सध्या झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन पर्यटनासाठी बंद. 1 जुलैपासून आतापर्यंत जवळपास 25,000 पर्यटकांची बफर झोनमध्ये टायगर सफारी. ताडोबा प्रशासनाला 3.5 कोटींचा नफा झाल्याची माहिती आहे. महाबळेश्वर परिसरामध्ये धुक्याची चादर. हिरवाईनं नटलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांची पर्यटकांना भुरळ. निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल होत आहेत. वीकेंडच्या पार्श्वभूमीवरती महाबळेश्वरमधील प्रमुख पर्यटन स्थळांवरती पर्यटकांची प्रचंड गर्दी. लिंगमळा धबधब्याची पर्यटकांना भुरळ. निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं महाबळेश्वरमध्ये दाखल.